सांगता येणार नाही की या शेतकऱ्यांची चूक झालेली आहे। अतिशय चांगल्या रीतीने इथं प्लॉट सक्सेस करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, पेरणी करून आज 11 दिवस कंप्लीट झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकतायत या कोथिंबीरची उगवण क्षमता कशी जमलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक कळवायचं आहे की खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण कोथिंबीर शेती जर करणार असाल किंवा करत असाल किंवा केलेले असाल, सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो, भले तुमचं बियाणं 200 रुपये किलो, 260 रुपये किलो, 300 रुपये किलो, कितीही महागाची बियाणं असू द्या, जर वातावरण जर बिघडलं, वातावरणामधलं जर अमोनिकल नत्र किंवा नायट्रेट नत्र किंवा जमिनीमध्ये टिकून असलेली ह्युमिडिटी, वातावरणामधली ह्युमिडिटी, आर्द्रता म्हणत असतो आपण, जर जास्त वेळ पानावरती टिकून राहिल्यानंतर 100% जर्मिनेशन म्हणण्यापेक्षा आपल्याला तिथं कुठे ना कुठे आपल्याला क्वचित जिथं पाणी जास्त साचलेलं असतं 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला तिथं करपा दिसतच असतो, जाणवतच असतो। अशा ठिकाणी बरेच शेतकरी, बरेच दुकानदार पण परेशान होतात, कोणते औषधं, कोणते बुरशीनाशकाचा, कोणते कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे जेणेकरून हा रोग जाग्यावरती थांबायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, रोग येण्यापूर्वी त्याची अवस्था 3 ते 4 दिवस अगोदर त्या पिकामध्ये झोंजावत असते। म्हणून एक असं तुम्ही ऐकून घ्या की शेतकरी बांधवांनो, रोग येण्याच्या अगोदर जर आपल्याला पानावरती समजा बऱ्यापैकी ब्लॅक स्पॉट किंवा अँथ्राकनोज, करपा हे जर दिसत असतील तर त्याची प्रक्रिया पानामध्ये 3 ते 4 दिवसच अगोदर चालवली असते। मग अशा ठिकाणी आपल्याला योग्य वेळी योग्य फवारणी करण्याऐवजी रोग येऊ नये म्हणून जेवढं तुम्ही इथं फवारणी करणार आहे ते तुमच्याशी अतिशय फायदेशीर राहणार आहे। बऱ्यापैकी समजा रोग आल्यानंतर आपण 2000 रुपये, 2500 रुपये एकरी फवारणीसाठी निव्वळ 5 ते 6 पंपासाठी वापर करत असते। रोगच येऊ नये म्हणून शेतकरी बांधवांना आपण 500 आणि 1000 रुपयाची फवारणी करून सुद्धा आपण जाग्यावरती कंट्रोल करू शकतात। तात्पर्य असं आहे की जर आपण कोथिंबीर शेती जर केली तर फवारणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये योग्य वेळेवरती, योग्य ठिकाणी आणि कोणत्या अवस्थेमध्ये कधी जायला पाहिजे ह्याची माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे। उगाच आपण अन्यथा कोणतं तरी कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा नायट्रेट नत्र वाढणारं टॉनिक टाकून काही कामाची नाही, वाढ तर होत असते, परंतु वातावरणामधले जर समजा शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी 4 थेंब, 4 पाऊस बी जर येऊन गेलं तर तशा टप्प्यामध्ये आपल्या पिकावरती करपा जोमत असतो। म्हणून शेतकरी बांधवांना जेवढे शक्य होणार तेवढा औषधांचा पण आणि बुरशीनाशकाचा पण मारा कोणत्या वेळेमध्ये करतायत आणि कसं घेतात हे तुमच्याशी खूप महत्त्वाचं आहे। शेतकरी बांधवांना बरेच शेतकऱ्याला मला विचारतील की फवारणी कोणती करायला पाहिजे, अशी स्टेज आहे, मग या टप्प्यामध्ये काय दिलं पाहिजे, तुम्ही फवारणीचं औषधं का सांगत नाही। शेतकरी बांधवांनो, तुमच्या लक्षात येत असेल की फवारणीचं औषधं सांगितल्यानंतर एकाच पिकाची एकाच ठिकाणी एकच अवस्था असते म्हणून असं काही नाही। शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी अवस्था वेगवेगळी असते, म्हणून शेतकरी बांधवांनो थोडं तुम्ही समजून घेत चला, कारण की तेच अवस्थेमध्ये तेच बुरशीनाशक, कीटकनाशक चालतील म्हणून असं काही नाही। पावसाळ्याच्या दिवसामध्ये ओला करपा आपल्याला खूप सतावत असतो, मान्य असते, परंतु कुणाची पहिली फवारणी झालेली असते, कुणाची 3 फवारणी झाल्यानंतर ओला करपा आलेला असतो। मग कोणत्या शेतकऱ्यांनी किती % मधलं मोलॅक्युल वापर केलेत हे पण माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून 100% आपल्याला त्या औषधाचे नाव सांगता येणार नाहीत, म्हणून जेवढं तुमच्याशी प्रयत्न करता येईल त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्वकल्पना द्यायचा प्रयत्न करत आहे। तरी पण तुम्हाला सविस्तर आणि डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप क्रमांक किंवा मोबाईल नंबर तिथं आहे, तुम्ही तिथं जाऊन पण सविस्तर माहिती, आपल्या पिकाची फोटो वगैरे पाठवून तशी आमच्याशी चर्चा करू शकता येतं। शेतकरी बांधवांनो, अजून एक तुमच्याशी कळवायचं आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये बरेच शेतकरी विचारत असतात की एकरी बियाणे किती किलो वापर केला पाहिजे। शेतकरी बांधवांना आता बियाण्याची तर 100% गॅरंटी कुठलीच घेता येणार नाही, बियाणे कोणता भागातला कोणता कसा आहे ते आपल्याला फिक्समध्ये सांगता येणार नाही, परंतु सरासरी शेतकरी बांधवांना एकरी बियाणं पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला 30 किलोपर्यंत एकरी बियाणं वापर करण्यात यावा। पावसाळ्याच्या दिवसामध्ये खास करून जास्त वेळ पाणी साचून असल्यामुळे जमिनीमध्ये कुठे ना कुठे फ्युजेरियम असेल, पीटीएम असेल, काही ना काही बुरशीचा उद्रेक होत असतो, म्हणून तशा अवस्थेमध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करणे हे खूप खूप महत्त्वाचं आहे। बीज प्रक्रियेसाठी शेतकरी बांधवांनो मार्केटमध्ये एव्हरगोल्ड आहे, PPST आहे किंवा इलेक्ट्रॉन आहे, अजून जे ब्रँड तुमच्याशी माहिती असेल परफेक्टली ज्याचे रिझल्ट असतात तुम्ही त्याच्या अनुभवानुसार वापर करू शकतात, परंतु बीज प्रक्रिया करणे आपल्याला खूप खूप महत्त्वाचं आहे, त्याचा एक तुमच्याशी नक्कीच फायदा होईल। शेतकरी बांधवांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये अजून एक तुमच्याशी कल्पना द्यायची आहे की जास्त वेळ पिकामध्ये जर पाणी जर साचून राहिल्यानंतर करपा येणार म्हणजे येणार किंवा पिवळे पडणार किंवा वाढ तर खुंटणार, अशी सिच्युएशन आपल्याला जर जाणवत असतील तर कमेंटमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधण्यात यावा। त्या अवस्थेमध्ये आपल्या प्लॉटमध्ये काय करण्यात यावे त्याची डिटेल्स माहिती हवी असेल तर संपूर्ण तुमच्याशी मार्गदर्शन देण्यात येईल। शेतकरी मित्रांनो, अशीच काहीतरी नवीन माहिती, पूर्वकल्पना कोथिंबीरच्या शेतीच्या माध्यमातून आपल्याला कसे सक्सेस होता येईल आणि कसे पैसे कमवता येईल त्याची संपूर्ण डिटेल्स माहिती या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना देण्यात येईल, त्याचा आम्ही प्रयास पण करत आहोत। शेतकरी बांधवांनो, अजून एक तुमच्याशी कल्पना आहे की जेवढे शक्य होणार तेवढे शेतकरी बांधवांनो बियाणं टाईट, क्वालिटी बाज
आणि त्याची टिकवण क्षमता पण चांगली असणं गरजेचं आहे. तसं तुम्ही बियाणं तुमच्या खात्रीशीरमध्ये जिथं मिळतंय त्याचा तुम्ही वापर करत चला. त्याचा पण खूप बियाणं कोथिंबीर सारख्या पिकामध्ये खूप मोठा रोल आहे. त्याचा एक तुमच्याशी 100% नक्कीच फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, अपेक्षा करतो की या व्हिडिओला तुम्ही नक्कीच इतर लोकांना पण शेअर पण केला असेल. लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करण्यात यावा. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.